बद्दल? खरंच विजन बोर्ड काम करतं का? की जस्ट ट्रेंडिंग मध्ये चालू आहे म्हणून तुम्ही पण बनवणार आहात किंवा बनवलेला आहे यापूर्वी? तुम्हाला काय वाटतं? अच्छा, अक्षता ताई सांगतायत हो काम करतं. ओके. एखादा अनुभव तुम्ही लोकांनी घेतलेला आहे किंवा फेल झालेलं असेल ते पण शेअर करू शकता की बनवलेलं पण सक्सेस नाही झालं, काही पण. ओके, मृणाल ताई बोलतायत हो. अजून प्रणाली ताई, शुभ्रा ताई. अच्छा, शुभ्रा ताईंनी पाठवलंय हो म्हणतायत. विजन बोर्ड वरती विश्वास आहे. ते यापूर्वी तुम्ही बनवलेला आहे? टाईप वाय की तुम्ही खरंच बनवलेला आहे यापूर्वी किंवा नाही येत? अच्छा, विजन बोर्डचा अनुभव नाही, नाही बनवला, माहित नाही. सो कॅन आय कन्सिडर की तुम्ही सगळेजण न्यू आहात यासाठी? न्यू आहात, तुम्हाला काहीच माहिती नाही विजन बोर्ड बद्दल. ठीक आहे. ओके. सो मी मेक शुअर करणार आहे आज तुम्ही लोक विजन बोर्डचे एक्सपर्ट होणार आहात. म्हणजे स्वतःचा विजन बोर्ड तर तुम्ही बनवणार आहातच, सोबत तुम्ही घरातल्यांचा, तुमची छोटी बाळं असतील त्यांचा, आजूबाजूवाल्यांचाही बनवाल. इवन दुसऱ्यांना विजन बोर्ड शिकवाल कसा बनवायचा. ठीक आहे. तर विजन बोर्ड बनवणे खूप खूप सोपं आहे. एखादा छोटा मुलगा असेल 5वीचा, तो सुद्धा बनवू शकतो, इतकं सोपं आहे. पण विजन बोर्ड बनवल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण इमेजेस सिलेक्ट केलेले आहेत, जे लावलेले आहेत, ती स्वप्न खरी होणं, तो खरा टास्क आहे. आणि तिथेच खरी गंमत होते. सगळ्यांचे विजन बोर्ड सक्सेसफुल होत नाही. त्याचं कारण असं आहे की सगळ्यांचे विजन बोर्ड हे आपल्या FTBA, लिहून घ्या नोटबुक मध्ये, FTBA, आपल्या FTBA सोबत आपला विजन बोर्ड अलाइन नसतो. त्याच्यामुळे आपले विजन बोर्ड मध्ये आपण लावलेले सगळे फोटोज फेल होत असतात. ओके, कॅमेरा ऑन करायचा आहे शुभ्राताई आणि प्रणालीताई. काही पण तुम्ही करत असा, फॅन दाखवला तरी पण चालेल, मला कॅमेरा ऑन ठेवा. ओके. आपण जेव्हा कॅमेऱ्याच्या मागे लपून जातो ना, तेव्हा आपण लक्ष देत नसतो. ठीक आहे. सो बी सिन्सिअर स्टुडंट. आज तुम्हाला एकदम सिन्सिअर बनायचं आहे, शिकून घ्यायचं आहे विजन बोर्ड ऍक्च्युली काय असतं, सगळे डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर व्हॉट इज FTBA? FTBA चा फुल फॉर्म लिहून घ्या. F स्टँड फॉर फिलिंग्स, आपल्या फिलिंग्स, आपल्या भावना. ठीक आहे. T म्हणजे थॉट्स, आपले विचार, जे सतत चालू असतात, आत्ता पण चालू आहेत. जरी हे सेशन तुम्ही ऐकता तरी बॅक ऑफ द माइंड काही ना काही चालू आहे. तुम्हाला माहिती, दिवसभरामध्ये आपण किती विचार करतो माहिती? एनी गेस? कुणाला माहिती आहे दिवसभरामध्ये आपण किती विचार करतो? नाही. बरं, एका तासाला आपण किती विचार करतो? एनी गेस? 1 मिनिटाचा वेळ देते मी तुम्हाला, गेस करा की एका तासाला किती विचार करतो आपण. एका तासाला हम्म. हजारो. हजारो. आता या क्षणी तुम्ही किती विचार करत आहात? काउंट करू शकता? काउंटलेस. हम्म. एकच मिनिट हा. मी ना एक लिंक शेअर करून ठेवते ग्रुपमध्ये. हा कॉल कट झाला ना तर त्या लिंकने पुन्हा एकदा कनेक्ट व्हायचं. ठीक आहे. हा 30 मिनिट्सने कट होईल, तर त्या लिंकने तुम्ही कनेक्ट करा नंतर. हा, मी फक्त शेअर करून ठेवते.
ठीक आहे, थांबा मी थोड्या वेळाने करते, काही लोकांना कन्फ्युज होईल जे लोक जॉईन नाही झाले. तर एका दिवसाला आपण रिसर्च नुसार 60,000 ते 80,000 विचार करत असतो. कॅन यू बिलीव्ह? म्हणजे तासाला किती झाले? 24 तास असतात, डिवाइड करा. इतके विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. आणि आता इतकं डिस्ट्रॅक्शन आहे, मोबाईल, सोशल मीडिया, इतकं सगळं चालू आहे. तर ते आता ऑलमोस्ट 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास पण गेले असतील. इतकं डिस्ट्रॅक्शन आहे. तुम्ही बघितलं असेल 1-2 वर्षामध्ये जेव्हापासून AI आला आहे, इतकं फास्ट सगळं काही चेंज होत आहे, बरोबर? तर एवढे विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. आणि त्यातले म्हणजे असं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असं सांगितलं जातं की तुमचे विचारच जे काही आहे ते सगळं खरं करतात. तर एवढे सगळे विचार खरे झाले तर 99% मग विचार तर आपले सगळे निगेटिव्ह असतात, बरोबर? 0.00001 काहीतरी आपण पर्सेंट काढूयात की तो एखादा पॉझिटिव्ह विचार असेल. इतके निगेटिव्ह विचार असतात आपल्या मनामध्ये. सो FTBA चा T स्टँड फॉर थॉट्स, B फॉर एनी गेस? बी म्हणजे काय? आता 2 तर तुम्हाला कळाले, फिलिंग्स, थॉट्स. बी काय असू शकतं? हा, शुभ्राताई बोला. बिलीव्ह. बरोबर, बिलीफ. आता ए राहिलेला आहे. ए स्टँड फॉर ऍक्शन्स. ठीक आहे. आता छोटासा कन्सेप्ट विजन बोर्डचा अगोदर सांगते. विजन बोर्ड मॅनिफेस्टेशन साठी का यूज केला जातो? लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये विजन बोर्ड याच्यासाठी यूज केला जातो कारण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, जे 90% काम करत असतं, आपल्याकडून काम करून घेत असतं, आपलं लाईफचं कंट्रोल 90% सबकॉन्शियस माइंडच्या हातात आहे. कॉन्शियस माइंड फक्त 10% काम करत असतं. जसं की मी आता बोलतीये, तुम्ही ऐकताय, आपण हालचाल करतो, आपले हे जे अवयव आहेत हे कॉन्शियस माइंड आहे. आणि सबकॉन्शियस माइंड जे दिसत नाही पण ते कंटिन्यू 24/, म्हणजे 24 आवर चालूच असतं, म्हणजे कंटिन्यू चालू असतं. आपण जागे असतो, झोपलेलो असतो, ठीक आहे? आपण झोपतो त्यावेळेला आपला श्वास बंद होतो का? नाही ना, चालू असतो. मग हे कोण करत असतं का? सबकॉन्शियस माइंड करत असतो. सो आपण झोपल्यानंतरही ते काम करत असतं, आपण जागे असतानाही करत असतो. पण त्या बिचाऱ्या सबकॉन्शियस माइंडला हेच माहिती नसतं की योग्य काय आणि अयोग्य काय. म्हणजे तुम्ही त्याला काही पण दाखवा, काही पण एक्सपिरियन्स द्या, काही पण बोला, काही पण ऐका, जे तुम्ही रिपीट 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 करता तो ते स्टोअर करतो. त्या सगळ्या इन्फॉर्मेशन तो स्टोअर करून ठेवतो. आणि त्या इन्फॉर्मेशन तो तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला एखादी ऍक्शन घेण्याची गरज असते. ठीक आहे. आता समजा एखादा स्नेक आहे, एखाद्या रूम मध्ये, आपण फॉर एक्झाम्पल असं घेऊयात की त्या रूम मध्ये साप आहे, ठीक आहे? आता साप बघितल्यावरती एखाद्या व्यक्तीची काय असेल रिॲक्शन? घाबरून जाईल. घाबरून जाईल, बरोबर? आणि एखादी तीच व्यक्ती जर तिला आपण बाईक चालवायला दिली तर ती घाबरेल का? नाही घाबरणार. कारण तिच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ही इन्फॉर्मेशन स्टोअर आहे की साप चावतो. खरं तर साप काही काय करत नसतो, तो आपल्या व्हायब्रेशन वरती इकडे तिकडे पळत असतो आणि तो स्वतःला वाचवत असतो आपल्याला बघून. जशी जशी जमीन हादरते तर तो स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत असतो, म्हणून तो चेक करतो की इकडे काही आहे का. त्याला तर दिसतच नसतं खरं तर स्नेकला, जर तुम्ही सर्च केलं तर. बाईक वरून पडण्याचे चान्सेस जास्ती असतात, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्ती असतात, पण आपण बाईकला घाबरतो का? नाही घाबरत. पण स्नेक बघून घाबरतो. तर
का हे असं होतं? कारण आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये लहानपणापासून ही इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे. सगळ्यांनी सांगितलेलं आहे की साप चावला की विषारी असतो आणि मग आपण झालं काम आपलं. ठीक आहे, इन्फॉर्मेशन योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्या सबकॉन्शियस माइंडने चेक केलेलं नाही. जर आपल्या सबकॉन्शियस माइंडला सतत हे सांगितलं की स्नेक सेफ आहे, साप आपल्या बाजूला असला तरी तो काही नाही करू शकत, हे जर त्याला सतत सांगितलं, त्याचा अनुभव दिला, तर आपण साप गळ्यामध्ये घेऊन फिरू शकतो. का सर्पमित्र नाही आहेत का? त्यांना का नाही चावत? आहेत ना. सो सबकॉन्शियस माइंड मध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्ही देत आहात तो ती स्टोअर करतो, तो फिल्टर करत नाही. जसं आपल्या घरी नळाला पाणी येतं, फिल्टर लावतो आपण, घाण सगळी बाजूला काढून स्वच्छ पाणी घेतो पिण्यासाठी, तसं या सबकॉन्शियस माइंडला माहितीच नाहीये फिल्टर वगैरे. सगळं घेत असतो तो, सगळं घेत असतो, आणि जेव्हा आपण ऍक्शन करणार असतो ना त्यावेळेला ही इन्फॉर्मेशन तो वापरतो. आता मला इथून उठायचं आहे आणि जायचं आहे दुसऱ्या रूम मध्ये, तर तेव्हा माझं सबकॉन्शियस माइंड ही इन्फॉर्मेशन वापरेल की ही या अगोदर इथून अशी उठून गेलेली आहे, हिचे पाय कसे चालत जातात तिकडे, हे सगळं सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर आहे इन्फॉर्मेशन, आणि त्यामुळे तो त्याप्रमाणे कॉन्शियस माइंडला ऍक्शन घ्यायला सांगतो. माझे पाय म्हणजे कॉन्शियस माइंड ना, मग तो पायांना सांगणार की असं असं जायचं तिकडे, धरपडली नाही पाहिजे, मग त्याच्यासाठी तो इन्स्ट्रक्शन देणार तसं कर. तर सांगायचा मुद्दा असा की सबकॉन्शियस माइंडला काय कळतं? सबकॉन्शियस माइंडला फक्त आणि फक्त इमेजेस, चित्र आणि इमोशन्स कळतात. आता या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला प्रोग्राम करायचं आहे ना, काही पण अंडापंडा त्याने जी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली ती सगळी नको आहे ना आपल्याला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही पण सगळं स्टोअर करून ठेवलंय, आपल्याला तशा ऍक्शन नाही घ्यायच्या आहेत ना. म्हणून आपले हे जे आहेत मॅनिफेस्टेशन, हे सगळे रिझल्ट फेल होण्याचं कारण हे की आता जर मी सांगितलं की मृणाल ताई पुढच्या वर्षी तुम्ही रेंज रोवर घ्याल, तुम्ही म्हणाल काय बोलता मॅडम, काय पण काय. हा, नाही घेऊ शकत का? घेऊ शकतात, पण मृणाल ताईंचा बिलीफ सिस्टम काय सांगतोय? हे काय काही चेष्टा करतात. सो जेव्हा पण आपण आपली स्वप्न रंगवतो, लिहितो, अफर्मेशन बोलतो, विजन बोर्ड बनवतो, त्यावेळेला आपलं बिलीफ काय सांगत असतं? आपलं बिलीफ सांगत असतं की हे खरं नाहीये, हे खरं होणार नाही. आपण प्रयत्न करत असतो, आपण अफर्मेशन बोलतो, सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपण्यापूर्वी बोलतो. कितीतरी लोक मला जेव्हा अपॉइंटमेंट घेते त्यावेळेला मला सांगतात, मॅडम हे अफर्मेशन वगैरे काय काम करत नाही, हे तर अजिबात सांगू नका, मला लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती अजिबात विश्वास नाही. खरंच काम नाही करत का लॉ ऑफ अट्रॅक्शन? लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांसाठी काम करत नाही, कारण सगळ्यांचं FTBA अलाइन नसतं. म्हणजे तुमच्या त्याप्रती असलेल्या फिलिंग्स, तुम्हाला ती फिलिंग पण आली पाहिजे ना. आता मृणाल ताई तुम्हाला फिलिंग काय आली? आपण एक्झाम्पल म्हणजे असं समजूयात, मृणाल मजाक उडवली असं वाटलं. म्हणजे आपल्या लोकांचा हा एक खरं तर प्रॉब्लेम आहे आपल्या मनुष्य प्राण्याचा, की आपल्याला ना नेहमी कोणीतरी ऍड्रेस करावं लागतं की तुझ्यासोबत ना छान होतंय, तुझी लाईफ किती छान आहे ग, तुझं घर किती सुंदर आहे ग, असं कोणीतरी म्हणलं पाहिजे. आपण कधीच स्वतःहून म्हणत नाही की माझ्या आयुष्यात सगळं छान चाललंय. आपल्याला काय खोड असते माहिती का? बोल ना क्या. ओके प्रियांका ताई, म्यूट करते तुम्हाला. तर आपल्याला काय खोड असते, आपण काय करतो, कोणी जर म्हटलं की तुझं आयुष्य किती छान आहे ग, तुझा नवरा छान आहे, तुझं घर छान आहे, सगळं परफेक्ट आहे तुझं, आपण काय करणार? आपण साडीला पदर खोचून लगेच बोलणार, काहीच्या काही सांगतेस तू. हा, आपण लगेच ते खोडून काढण्यासाठी इतकं निगेटिव्ह सांगणार, तुला माहिती का माझी सासू कशी आहे, तू पाहिली का, तुला माहितीये का, तुला काही माहिती नाहीये आमच्या घरामध्ये काय चालतं.
मग असं सगळं सांगत सांगत इतकं निगेटिव्ह सांगणार की म्हणजे आपल्याला ते सहनच होत नाही की माझ्या आयुष्यामध्ये काही पॉझिटिव्ह होऊ शकतं. आपल्याला भीती वाटते काही पॉझिटिव्ह असं होणार असेल आपल्यासोबत किंवा कोणी बोललं की आपल्याला भीती वाटते, असं कसं माझ्या लाईफमध्ये सगळं काही पॉझिटिव्ह कसं होऊ शकतं. सो ह्या ज्या आहेत ना आपल्याच खोड्या, त्याच आपल्या मॅनिफेस्टेशनला नेहमी थांबवत असतात. आणि म्हणून जेव्हा पण आपण म्हणजे मी बघितलेलं आहे अगोदर पण जेव्हा सेशन घेतले की लोकांचे विजन बोर्ड बनवल्यानंतर आहे ना फेल होण्याचं कारण हे की त्यांच्या फिलिंग्स, त्यांचे बिलीफ्स, त्यांचे थॉट्स आणि त्यावरती त्यांनी न घेतलेली ऍक्शन, तेव्हा आपले विजन बोर्ड फेल होतात. चित्र तर कोणीही चिटकवू शकतं ना आणून, बरोबर की नाही? पण ते चित्र रोज बघताना ते फिलिंग पण आली पाहिजे ना की रेंज रोवर खरंच घेणार आहे मी, का नाही घेणार? युनिव्हर्सकडे इतकं भरभरून आहे देण्यासाठी आपल्या सगळ्यांना. अंबानीला जर मिलियन्स मध्ये पैसे देऊ शकतो, युनिव्हर्सकडे इतके पैसे आहेत, इतके पैसे आहेत, मग आपल्याला थोडे करोडो रुपये पण नाही देऊ शकत? जाऊ दे, करोड नाही, लाखो तरी देऊ शकतो ना. त्याचीच तर बाळं आहोत ना आपण सगळे. असं थोडी आहे की अंबानी फेवरेट आहे, असं काही नाहीये. खरं तर अंबानीचं जे FTBA आहे ना, ते अलाईन आहे त्याच्या विजन बोर्ड सोबत, त्याच्या स्वप्नांसोबत. आपलं अलाईन नाहीये. तर हे कायम लक्षात ठेवा. मॅनिफेस्टेशन करताना FTBA काही पण. आता आपण एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, कोणी पण तुमच्यापैकी हँड रेज करा आणि त्याचं विजन बोर्ड कसं बनवायचं आपण आता आज बघूया. कोणाला इंटरेस्ट आहे? कोणी पण. असं कोणाला जर लाज वाटत असेल ना, अरे नको सगळ्यांना कळेल माझं, आपलेच आहेत सगळेजण, बिंदास शेअर करा. तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी हे करायचंय आपल्याला. सॉरी. ओके, मृणाल ताई तुमचं घ्यायचं आपण. चला, मृणाल ताईंना मी जरा हे करते. ओके, तर मृणाल ताई, प्रणाली ताई आणि हा. प्रियंका प्लीज कॅमेरा ऑन करा म्हणजे थोडी मज्जा येईल. तुम्ही फॅन दाखवला तरी पण चालेल मला. ठीक आहे, मृणाल ताई, तुम्हाला विजन बोर्ड एक कोणतं तरी कारण सांगा, म्हणजे एक कोणतं तरी गोल सांगा तुमचा की तो अचीव करायचा विजन बोर्ड थ्रू, कोणता पण. माझ्यातल्या मीला ओळखून माझं स्वतःचा कॅलिबर बाहेर आणायचंय, की व्हिजन, की मी पण काहीतरी करू शकते, करता येतं असं. थोडंसं व्हिजन म्हणजे फार काही खूप मोठी एम नाहीयेत, पण किमान स्टार्ट गिअर अप साठी, की हाऊसवाईफ व्यतिरिक्त आपण काहीतरी आपली आयडेंटिटी हे एक माझं आत्ताचं प्रायोरिटी व्हिजन आहे. आयडेंटिटी, ठीक आहे. थोडस आपण अजून क्लिअर करूयात का तुमचा गोल? तुमचं कॅलिपर ओळखायचंय तुम्हाला विजन बोर्ड थ्रू, ठीक आहे, पण कोणतं कॅलिपर? म्हणजे तुम्हाला हेल्थचा गोल अचीव करायचा आहे का रिलेशनशिपचा की करिअरचा? थोडा करिअरचा, करिअरचा, ठीक आहे. तुम्हाला जॉब, इंडिपेंडंट व्हायचंय थोडंसं, की थोडंसं इंडिपेंडंट झाल्याचा फील यायला पाहिजे, डिपेंड ओके, नको असं. तो रिझल्ट झाला, तो रिझल्ट झालाय. अच्छा. हा, अच्छा. आपला गोल काय हवाय? की मला जॉब हवा आहे की मला बिझनेस करायचा आहे? बिझनेस. मग बिझनेस कशामध्ये करायचा आहे? ओ माय गॉड, त्याचा विचार तुम्हाला जे आवडते ते सांगू शकता. मी एक छोटीशी तुम्हाला ट्रिक देते. तुम्हाला जेव्हा काही करायचं असेल त्याची क्लॅरिटी येत नसेल ना, त्यावेळेला काय करायचं, लिहून घ्या सगळ्यांनी.
इकिगाई. ठीक आहे, इकिगाई ओळखायचा आपला. आता हे इकिगाई काय आहे माहिती का? इकिगाई हा एक इकिगाई हा एक जपानी कन्सेप्ट आहे. म्हणजे आपल्याला काय आवडतं, जे आपण करू शकतो कधी पण. कोणी आपल्याला रात्री 2 वाजता उठवलं, 3 वाजता उठवलं आणि सांगितलं की ही गोष्ट तुम्ही करा, आपण ती आनंदाने करू शकतो, न कंटाळता करू शकतो, ज्याच्यातून आपल्याला पैसे मिळतील, जी गोष्ट सगळ्यांना आवडेल आपण सर्व केल्यावरती, आपल्याला करायला आवडेल कधी पण. तर ती गोष्ट म्हणजे इकिगाई. आणि आपण नेहमी त्या गोष्टीलाच आपलं पॅशन समजून आपण करिअरमध्ये ती केली पाहिजे. जसं की आता माझं इकिगाई काय आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे त्याच्यावरून तुमचं इकिगाई तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल. आता मला जर रात्री झोपेतून उठवून कोणी सांगितलं की कोणाला मोटिवेट कर, तर मी करू शकते. म्हणजे जगातली एकदम वैतागलेली सॅड पर्सनॅलिटी असेल, म्हणजे आयुष्याला कंटाळलेली असेल, आत्ता लगेच सुसाईड करणार असेल, त्या व्यक्तीला पण मी 10 मिनिटामध्ये पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करू शकते. तिच्या मनातून ते विचार काढून टाकू शकते. इतकं मी तिला मोटिवेट करू शकते. ठीक आहे, हे काम करून मला पैसे मिळतील, जे मी आता करतेय. तुम्ही सेशन बुक केलं म्हणजे पैसे दिलेले आहेत मला, बरोबर. हे काम लोकांना आवडतं, बरोबर. आणि हे कधीही करू शकते अगेन. म्हणजे हा माझा काय झाला, इकिगाई झाला. ठीक आहे, आता तुमचा इकिगाई काय? एखाद्याचा स्वयंपाक करणं असू शकतं, छान छान लोकांना जेवण बनवून देणं, त्याचा फूड बिझनेस करणं, कधी पण करू शकतो. आवडतं काही लोकांना रात्री पण उठून सांगितलं बनवायला. काही लोकांच्या घरी विशेषतः आपण गेलो की असंच असतं की त्यांना कंटाळा येत नाही जेवण बनवायला, नाही तर सहसा बायका अरे फोन करून यायचं ना, असं असतं ना. तर काही लोकांकडे नेहमी रेडी असतं की चला एक भाकरी टाकते, जेवून घ्या, असं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा इकिगाई शोधू शकता की काय आहे नक्की इकिगाई तुमचा. तर मृणाल ताई, हा, आता सांगा, इकिगाई सापडला का? नाही सापडत आहे? डोंट वरी, कधी पण इकिगाई आहे ना असा लगेचच नसतो सापडत आपल्याला. खूप खूप त्याच्यावरती प्रॅक्टिस करायला लागते, स्वतःला विचारायला लागतं, अनालिसिस करायला लागतं, स्वतःसोबत वेळ घालवायला लागतो. कारण खूप महत्वाचा विषय आहे हा, जो आपण खूप ग्रँटेड घेतो. ठीक आहे, आणि तिथेच आपले करिअरचे निर्णय चुकतात. आणि मग आपण ट्रायल एरर करतो ना करिअरमध्ये, तिथे स्टार्ट होतं ते. तर आज तुम्ही लिहून काढा हा कॉल झाल्यानंतर की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आनंद देते करताना, काही पण असू दे. आता इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना की तुम्ही काही पण केलं तरी ते विकलं जाऊ शकतं. काही पण करा तुम्ही, साधं छान छान बोलत असाल तरी ते विकलं जातं. व्हिडिओ बनवू शकतो ना आपण छान छान बोलून, व्हिडिओला व्ह्यूज येतात, पैसे मिळतात. काही पण जे तुम्हाला आनंद देतं, जे कधीही करू शकता, जे लोकांना आवडतं आणि त्यातून पैसे मिळतील. ठीक आहे, आज न चुकता इकिगाई लिहायचा आहे तुम्ही तुमचा. त्याशिवाय तुमचा विजन बोर्ड बनणारच नाही. माहितीच नाही ना की करायचं काय. आता रिक्षेमध्ये बसलो, काकांना सांगितलंच नाही की कुठे जायचं आहे, ते तर कुठे पण नेतील. तशीच आहे ना ही लाईफ, माहितीच नाही कुठे जायचं आहे तर कुठे पण भरकटू. भरकटायचं नाहीये. आता बस झाले, इतके वर्ष भरकटलो ना, आता ट्रॅक वरती यायचंय. सो आता मी 2 मिनिटं देते, तुम्हाला जे पण मनामध्ये आठवेल, कारण आत्ता या क्षणी तुम्हाला काहीतरी क्लिक झालं असेल, तुम्ही ते 2 मिनिटामध्ये लिहा. ठीक आहे, आणि तुम्ही मला विचारू शकता की असा असा मी माझा इकिगाई काढलेला आहे, तो ठीक आहे का. ठीक आहे,
2 मिनिटं दे. आणि मी लिंक पण शेअर करते की हा कॉल कट झाला की त्या लिंकला लगेच कनेक्ट व्हायचंय. ठीक आहे, लिहा बिंदास लिहा, कोणी वाचणार नाहीये. चुकलं तरी पण चालेल. ओके, चलो आपला हा कॉल पण कट होईल 6 मिनिटामध्ये. लिंक मी शेअर केलेली आहे, तुम्ही तिथे कनेक्ट करायचं आहे कट झाल्यानंतर. ठीक आहे, कॅमेऱ्याच्या मागे सगळेजण गेलेले आहेत. अक्षताताई, ओके, ठीक आहे. लिहिलं तुम्ही? सांगा एक एक हो. जण काय लिहिलं. कोण सांगेल? सांगा, कोणी पण एक एक करून सांगा. सांगा मृणालताई. आता माझ्या डोक्यात आलेल्या 4 गोष्टी, पण त्या माझ्या आता विजनच्या दृष्टीने आहेत का माझ्या स्वतःच्या आनंद देणाऱ्या आहेत त्या माहिती नाही. पण पहिली गोष्ट मी लिहिली आहे होम डेकोर. ओके, ठीक आहे. दुसरी लिहिली आहे क्रिएटिव्ह थिंग्स मला करायला आवडतात युनिक, म्हणजे काही युनिक बेडशीट्स, काही युनिक फ्रेम्स, काही कटलरीज वेगवेगळ्या कलेक्शन करायला, इन वेगवेगळ्या शॉर्ट होम गोष्टी. डेकोरेशन तुम्हाला होम आवडतं, ऑर्गनाईज. डेकोरेशन. त्याच्यानंतर मॅनेजमेंट एक आली आहे, की म्हणजे एखादी गोष्ट, एखादी प्रोग्राम म्हणा किंवा कुठलंही असं ऑर्गनाइज करायचं असेल तर बॅकस्टेजला त्याला ज्या लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मॅनेज करून देणं किंवा आपण स्वतःहून मदत करून ते फुलफिल करणे एखादी कार्यक्रम किंवा फंक्शन, ते आवडतं. आणि अध्यात्माच्या गोष्टी आवडतात मला स्वतःला. म्हणजे त्या ऐकायला आवडतात आणि त्या ऐकून स्वतः इम्प्लिमेंट करायला आवडतात. व्हेरी छान. शुभ्राताई, अक्षताताई. हॅलो मॅम. मी माझे इकिगाय मध्ये लिहिलंय की मला आहे ना डिबेट करायला खूप आवडते.
जनरलिस्ट कसे असतात हम्म. तसं ती माझं पहिल्यापासूनच आहे का स्कूल पासून मी डिबेटमध्ये भाग घ्यायची पण आता कसं लग्न वगैरे झालं त्याच्यामुळे माझं हे पूर्णपणे जर्नलिझमचं हे झालंय कमी झालंय त्यामुळे मी इकिगाय केलंय जर्नलिस्ट साठी. थँक्यू. ओके. ओके, अक्षता ताई, प्रणाली ताई. आय थिंक प्रणाली ताईंच्या घरी कोणी आहे ना पाहुणे. तुम्ही याच्यामध्ये चॅट मध्ये टाकले तरी चालेल. अक्षता ताई अनम्यूट नाही होते का? आय थिंक चॅट मध्ये त्या लिहित आहे. ठीक आहे. इन शॉर्ट आता तुम्हाला आयडिया आली असेल इकिगाई आपला कसा फाइंड आउट करायचा. ठीक आहे. जरी आत्ता तो क्लिअर नसला किंवा तुम्ही कॉन्फिडेंट नसले त्याच्यावरती तरी शांतपणे आता हा कॉल झाल्यानंतर मस्त चहा टाकायचा आणि शांत बसायचं. घरातल्यांना सांगायचं अर्धा तास मला डिस्टर्ब करू नका. स्वतः सोबत बसायचं, स्वतःशी बोलायचं, खरंच मला काय हवंय, या देवाने मला जर पाठवले या सुंदर विश्वामध्ये तर मला काय करायला पाठवलेलं आहे. सगळ्यांमध्ये काही ना काही छान छान गोष्टी आहेत, सगळ्यांमध्ये आहेत, सगळेजण युनिक आहेत. आपण ना उगाच कॉम्पिटिशन बोलतो, कॉम्पिटिशन नाहीये. आज समजा मी या गोष्टी सांगते मोटिवेशनच्या, कदाचित मृणाली ताई पण म्हणजे मृणाल ताई तुम्हालाही मोटिवेशनच्या गोष्टी सांगायला आवडतात, पण एनर्जी वेगळी आहे ना. त्यांची सांगायची पद्धत, माझी सांगायची पद्धत वेगळी आहे. सगळ्यांना ते आवडणार आहे. कधी मृणालताई ऐकायला आवडतील, कधी श्वेता ऐकायला आवडेल. आपण उगाच असं बर्डन घेतो, अरे ती पण मोटिवेशनल स्पीकर आहे, मग माझा सक्सेस होईल का, मला व्ह्यूज येतील का, माझा व्हिडिओ कोणी बघेल का, है ना. मग असे विचार आले की मग आपण लो फिलिंग मध्ये जातो, लो फ्रिक्वेन्सी मध्ये जातो आणि मग जे येतं आपल्याला छान ते पण आयडेंटिफाय नाही करत, ते करत नाही आणि उगाच मग डिप्रेस होऊन जातो की मला काही येतच नाही. सेल्फ डाऊट कधीच घ्यायचा नाही. या जगामध्ये आपल्याला देवाने जर पाठवलंय तर आपण युनिक आहोत, नाहीतर हा इतका सुंदर माणसाचा जन्म तर आलाच नसता ना. बरोबर. पक्षी, प्राणी, कीटक बिटक काहीतरी असं बनलो असतो. तर हा जन्म दिलाय म्हणजे काहीतरी खास आपल्यात आहे. म्हणून आज बसा, बिंदास बसायचं. उद्या वेळ मिळाला उद्या बसा, जितका वेळ लागेल. असं नाहीये की आजच्या आज मिळालं पाहिजे, अरे तिला मिळाला आज आणि मला नाही मिळाला, असं नाही. 8-10 दिवस जाऊ दे, महिना जाऊ दे, स्वतःला विचारायचं खरंच खरंच हे मला आवडतं का, खरंच हे मला करायचंय का, खरंच याच्यामध्ये यश मिळेल का मला. आणि मग ते लिहून काढा आणि बघा ती गोष्ट केल्यानंतर काय भारी वाटतं. आणि असं नाहीये फेल्युअर्स येत नाहीत का, येतात, सगळ्यांना येतात. तर आपण जी गोष्ट करणार आहोत त्यामध्ये फेल्युअर येणार, तेव्हाच तर शिकणार ना, तेव्हाच तर कळणार ना. आता तुमच्यापैकी किती जणी मला युट्यूबला फॉलो करतात मला माहिती नाही. मी व्हिडिओज टाकत होती कन्सिस्टन्सीने, गेले 2 महिने माझी इनकन्सिस्टन्सी झालेली व्हिडिओमध्ये. का झालेली आहे, त्याचं कारण हे आहे की मी एक्झॉस्ट झाले. मी एका लहान बाळाची आई आहे, त्यामुळे मी हे मान्य केलं की मी थकू शकते. मी ऍट द सेम टाइम घर सांभाळतीये, लहान बाळ सांभाळते, माझं रुटीन हे सगळं करतीये, कॉल्स, बिझनेस करतीये, तर मी थकू शकते. माझ्या शरीराला